आज सकाळी मी आणि प्रिया वॉकिंगला निघालो होतो आणि 7 वाजता. तेव्हा काका त्यांची गाडी घेऊन म्हणजे आमचे घरमालक गाडी घेऊन कोल्हापूरला निघाले होते आणि गाडी सुरू होईना. मग मी आणि त्यांचे एक घरातले असे आम्ही गाडीला धक्का द्यायला लागलो. पण गाडी जरा हेवी असल्यामुळं आणखीन जरा एका माणसाला बोलवायला लागलं काकांना. काकांनी हाक मारली एकाला. तो शेजारी राहणारा एक कामगार होता. तो आला आणि आम्ही दोघं जवळ उभं राहून कारला धक्का द्यायला लागलो. तर त्याच्या तोंडाचा वास आला दारूचा मला सकाळी एवढ्या लवकर. बऱ्याचदा मी सायकलिंगला जेव्हा निघालेलो असतो तेव्हा नाक्यावर पण असे बरेच कामगार टाईपचे लोक उभा राहिलेले असतात, सिगरेट मारत, बिडी ओढत. मी परत इथनं जेव्हा जातो लांब एकदम निसर्गात वॉकिंग करत असेल किंवा सायकलिंग करत असेल, तेव्हा असं वाटतं अरे हे एवढं सगळं निसर्ग पूर्णपणे फ्रीमध्ये माणसाला अवेलेबल आहे. निसर्ग ₹1 पण ह्याच्यासाठी चार्ज करत नाही, पैसे घेत नाही. सगळं काही फुकट आहे आपल्यासाठी. पण तिथं कोणच नसते. म्हणजे असतात अगदी कमी लोक असतात तिथं. तो निसर्गाचा उपभोग घ्यायला, जो की फुकट मिळतोय आपल्याला, तो सुद्धा उपभोग घ्यायला तिथं अगदी कमी माणसं असतात. जर विटेच्या लोकसंख्येच्या मानानं विचार केला तर अगदी 1-2% सुद्धा नसतील लोक. एवढं प्रमाण कमी आहे. पण हे असे चौकाचौकात सिगरेट ओढत बसणारे, दारू वगैरे पिणारे भयंकर पडलेत तुफान. हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की अरे ती जी म्हण आहे का नाही की देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, ही जी ज्यानं म्हण लिहिली असेल, बनवली असेल, त्यानं किती प्रचंड मोठा विचार केला आहे. सिरियसली ज्या गोष्टी फुकट मिळतात आपल्याला, त्याचा फायदा प्रचंड मोठा होतो, ते आपण उपभोग घेतच नाही. आणि ज्याच्यापासून आपल्याला तोटा होतो, ज्या आपल्यासाठी वाईट गोष्टी आहेत, त्या घ्यायला आपण पैसे देऊन घ्यायला जातो. काय प्रकार आहे हा नक्की? मला तर समजतच नाही काय आहे. निसर्गानं जर आपल्याला हे सगळं फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं असेल, तर निसर्गाची इच्छा आहे अशी की आपण त्याचा वापर पुरेपूर करावा. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की प्रत्येकानं निसर्गाचा पुरेपूर वापर करावा. तरच आपण आपल्या आयुष्यात तंदुरुस्त राहू. हे प्राणी, पक्षी वगैरे ह्यांना कधी नाही होत डिप्रेशन, डायबिटीज, हार्ट अटॅक येत नाही कुठल्या प्राण्यांना कधी. कारण ते आपल्यापेक्षा जास्त जास्त काय 100% निसर्गाचा वापर करतात, 100% निसर्गात असतात. आपण मात्र नसतो. त्यामुळं निसर्गानं आपल्याला दिलेल्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेऊया आणि एक आनंदी आणि निरोगी आयुष्य जगूया. धन्यवाद.